नाशिकच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा 7वा दिवस आहे आणि सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याचा प्रशासनाचा सध्या प्रयत्न सुरू आहे। वेतन थकल्याने मागील 7 दिवसांपासून खरतर हे कर्मचारी संपावर आहेत आणि आज संपावर तोडगा निघण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आणि प्रशासनाकडून या संदर्भात प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर नाशिकच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांच्या संपाचा हा 7वा दिवस सुरू आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा हा जो संप आहे तो सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याचा सध्या प्रशासनाचा सुद्धा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळत आहे आणि वेतन थकल्याने मागील 7 दिवसांपासून हे कर्मचारी खरतर संपावर आहेत आणि आज त्यांच्या संपाचा हा 7वा दिवस आहे आणि आज संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। तर किरण, आज आपण पाहतोय की कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 7वा दिवस आहे, नेमकी काय मागणी करतात कर्मचारी? गौरी, खरं म्हणजे वेतन रखडल्याने हे सगळे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। सलग 7 दिवस आतापर्यंतचा लांबलेला हा संप आहे आणि संपाची ही खरतर 8वी वेळ आहे। मी आता ज्या तपोवन बस डेपोमध्ये आहे याच बस डेपोमधले हे सगळे वाहक कर्मचारी आहेत जे संपावर गेलेले आहेत। डिसेंबर असेल जानेवारी असेल या दोन्ही महिन्यांचे वेतन या सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळालेले नाहीये, त्यामुळे हे कर्मचारी खरं म्हणजे आक्रमक झालेले आहेत आणि वारंवार ठेकेदाराकडून वेतन रखडणे हा या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने मुद्दा आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी महापालिका प्रशासन असेल किंवा सिटी लिंक प्रशासन असेल यांच्यामध्ये बैठक झाली। मात्र ही बैठकही सध्याच्या घडीला आपण असं म्हणू शकतो की निष्फळ ठरलेली आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाईल अशा स्वरूपाची माहिती मिळते। मात्र सध्याच्या घडीला काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं हे जाणून घेऊयात। काय सांगाल, तुमचं वेतन अदा केलं जाणार आहे अशा स्वरूपाची माहिती मिळते, संप मिटण्याची किती शक्यता वाटते? अद्याप संप मिटू शकत नाहीये, कारण अदा करायला त्याला फार प्रोसेस मोठी आहे। अदा तर होऊ शकत नाही, कारण डिसेंबर, मागच्या वर्षीचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 4ही महिन्याचे वेतन रखडलेले आहेत आणि ते 11 वाजेपर्यंत ते क्लिअर होऊ शकत नाही, कारण बँकाच जर 11 वाजता उघडू शकते तर गाडी कोणत्या स्वरूपात 11 वाजता गाडी निघणार आहे? गेटच्या बाहेर निघू शकत नाही, म्हणून अदा नाही होऊ शकत। ठेकेदारावर कारवाई होणार आहे, ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी देखील तुमची मागणी होती। वेतन दिलं जात नाही वेळेवर, काय तुमचं म्हणणं आहे? आमचं फक्त एकच म्हणणं आहे की बाबा आमचं वेळेवर सर्व वेतन व्हावं, सर्व मुलांचं एवढंच म्हणणं आहे की बाबा पगार, राहिलेले बोनस वगैरे हे सर्व मिळावेत, बस। बाकी आमची कोणती अट नाही, आम्ही आमच्या गाड्या सुरळीत काढू। गौरी, आपण बघतोय की जोपर्यंत वेतन खात्यावर अदा होत नाही तोपर्यंत असा संप सुरू राहील असं या सगळ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडनं वेतन अदा करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। महापालिका प्रशासनानं सिटी लिंक प्रशासनाला 10 दिवस फेब्रुवारीचं जे वेतन आहे ते अदा केलेलं आहे आणि त्याबाबतच्या ज्या सिग्नेचर असतात किंवा जी प्रोसेस असते ती देखील महापालिका आयुक्तांकडनं करण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा संप मिटावा अशा स्वरूपाची मागणी नाशिककरांची आहे आणि एकूणच दिवसाला जर बघितलं तर सिटी लिंक प्रशासनाला 40 लाख रुपयांचा तोटा आहे। त्यामुळे 7 दिवस हा सलग संप सुरू असल्यामुळे महापालिका प्रशासनाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। नक्कीच किरण, तर या संपावर तोडगा आज निघतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।